खर तर भारतवर्षाचं निर्मितीचं जे श्रेय जातं ते भारताच्या निर्मितीचं स्वप्न पाहणारे सम्राट चंद्रगुप्त मौर्य स्वराज्याची चुणूक दाखवून आम्हाला स्वराज्याची क्रांतीची बीज देणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या विचारावर त्यांचाच वारसा घेऊन लोककल्याणकारी राज्य कसं करावं याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढे चालवणाऱ्या आणि अखंड भारतवर्षाला जगाच्या पाठीवर एक संस्कारक्षम हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, त्यांचाच वारसा पुढे घेऊन चालणारे आणि ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे, आयुष्यात एकही पराभव न पाहिलेल्या प्रत्येक लढाई जिंकणारे, अर्थात आम्हाचे आदर्श महाराजा यशवंतरावजी होळकर, आधुनिक भारत घडवण्यासाठी ज्यांनी आम्हाला संस्कार दिले, स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्या आधारावर नव भारत निर्मितीचं, समतेचं स्वप्न दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारे असे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि संविधानाचे निर्माते, आधुनिक भारताला समतामय, एकच वोट एक मत प्रत्येकाला देणारे आणि संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महामानवाला अभिवादन करतो। आज या व्यासपीठावर मला जी संधी मिळाली, गेले अनेक वर्ष खरं तर आपण अभिमान वाटतो की अहिल्यारत्न फाउंडेशनच्या वतीनं हा जयंती उत्सव सोहळा होतो। आजच्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय नजर सर, त्याचबरोबर या सोहळ्याच्या निर्मितीसाठी अनेक वर्ष झटणारे, जिंकणारे असे आपले काळेसाहेब असतील, योगेश राजे असतील, योगेशजी काळे असतील आणि सूत्रसंचालन करणारे विकासजी असतील, विकासजी माने साहेब, ही सर्वच मंडळी, अगदी कडू काकांपासून त्या पडद्यामागे राबणारा प्रत्येक कार्यकर्ता, याच्यापासून गावातले प्रमुख आणि त्याचबरोबर या विद्यापीठाचे प्राचार्य, मुख्याध्यापक नक्की सर, माजी प्राचार्य अस्वले मॅडम, त्यांची बदली दुसरीकडे झाली नाही म्हणून माझी म्हटलं, त्या आजही कार्यरत आहेत। आणि या सर्वांच्या सोबतच या सर्व सोहळा उपस्थित या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आपल्यामध्ये अविनाशजी धायगुडे असतील, महेशजी पिंगळे असतील आणि राजगुरुनगर बँकेच्या अध्यक्षा पासरणे मॅडम असतील, या सर्वांचं नामोल्लेख अनेक जणांचा राहिला असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। सामान्य विद्यार्थ्यांपासून, कार्यकर्त्यापासून हा विषय तळागाळात पोहोचवण्यासाठी आपल्या सोबत असणारे अनेक पत्रकार मंडळी असतील, आमचे बंधू आहेत, या सर्वांचा मी आभार मानतो। हा ऐतिहासिक सोहळा आहे बांधवांनो, मित्र हो, 250 जयंती वर्ष, 250 जयंती वर्ष महाराजांचा आज आहे। या जयंती वर्षाचा सोहळा विकास आज सुरू झालेला आहे, त्याचा हा पहिला दिवस आहे। आपण अनेक गोष्टी बोलल्या, मी महाराजांच्या इतिहासाला आज बोलायचं नाही असं ठरवतोय, कारण त्यासाठी स्वतंत्र कार्य करू। दरवर्षी अनेक विद्यार्थी, मागच्या वर्षी आपल्यापैकी कुणी होते येतं, असाच कार्यक्रम झाला होता, हात वर करा। बहुतांश विद्यार्थी हा सोहळा दरवर्षी ऐकतात। महाराजांचा पराक्रम तुम्हाला माहिती आहे, आज आपल्याला गरज आहे हा पराक्रम तळागाळात घेऊन जाण्याची। आजचा हा उत्सव तुमच्यासाठी, आमच्यासाठी आदर्श आहेच आहे, परंतु माझी नम्र विनंती आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजचा सोहळा पोहोचणार आहे, त्याची व्यवस्था आपण करू। आजचा हा वापगावचा जयंतीचा सोहळा, जन्मस्थळाचा जयंतीचा सोहळा, याची सुरुवात आज झालेली आहे। हे सोहळा जे 250 जयंती वर्ष हे पुढच्या 3 डिसेंबर 2026 पर्यंत चालणार आहे। आणि मी योगेश राजे आजच्या या सर्वांच्या साक्षीने गोष्ट बोलतो की आपण यासाठी ज्या काय प्रयत्न केले, गेले अनेक वर्ष आपण सर्वजण हा वादगावचा किल्ला हा जगाच्या पाठीवर लोकांना कळावं म्हणून प्रयत्न केलं। इथल्या किल्ल्यावरची साफसफाई पासून ते याची नोंद महाराष्ट्राच्या आणि भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडे एक ऐतिहासिक
करण्यासाठी आपण जो संघर्ष केला त्याला यश आलेलं आहे. आता सांगितलं की 13 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने एक GR काढला, 60 दिवसाची मुदत दिली त्या GR मध्ये, आणि त्या माध्यमातून हे ऐतिहासिक वास्तू होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यातले काही इथे उपस्थित नाहीत. मी खरं तर आज अशा वेळी स्मरण करू इच्छितो की नवनाथजी बुळे सरकार आपल्यापैकीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांनी राबले त्यांचं काही आजार अपघाताने निधन झालं. त्याचबरोबर दुसरा एक कोविडच्या काळात आपला सहकारी म्हणजेच अर्थात आमचे जुने मित्र अनेक जण या प्रक्रियेत ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना खरं तर जे आपल्याला सोडून गेले त्यांचं स्मरण करतो. परंतु हा सोहळा आजच्या सोहळ्याला उपस्थित असताना आपल्याला सर्वात महत्वाचं काय करायचंय तर पुढची दिशा, पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला जे कार्यक्रम करायचे त्या संदर्भात आपल्याला बोलायचंय की आताच विकासजींनी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला एक दिवस अशा सोहळ्यासाठी उपस्थित हवेत. मी आपल्याला सर्वांच्या साक्षीनं शब्द देतो, एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून एक शब्द देतो, पुढचे 362 दिवस रात्रंदिवस आपल्याला महाराजांच्या जयंतीचा हा 250वा उत्सव साजरा करण्यासाठी राबायचा आहे. पुढच्या 1 वर्षाच्या आत पुढच्या जयंती उत्सवाला या गावामध्ये जागा उभा राहायला कमी पडेल एवढ्या ताकदीनं आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वापरायला यायचं आहे आणि पुढचा जयंतीचा 250वा सोहळा, समारोपाचा सोहळा 251 असेल तो आपण लाखोच्या हजारोच्या संख्येने योगेश राजे, अविनाश दादा आपण ताकदीने राबूया. त्या पद्धतीचं काम पुढच्या वर्षभर आपल्याला महाराष्ट्रात करावं लागेल. महाराष्ट्रातल्या झोपलेल्या मंडळींना जागा करावं लागेल आणि पुढचा सोहळा अतिशय ताकदीचा आपण करूया. त्याचबरोबर या वापगावच्या किल्ल्यासाठी महाराष्ट्र शासनाने आपण सुरुवातीला 5 कोटीची मागणी केली. त्याचा जीर्णोद्धार कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यासाठी डागडुजी सुरू आहे. आपल्याला जागा अतिरिक्त उपलब्ध असावी लागेल. या शाळा ही आपली देण आहे. शिक्षण कर्मवीर अण्णांनी जी संस्था उभी केली, होळकरशाहीने त्याला जो आश्रय दिला तो आपल्याला जपायचा आहे. तो होत असताना शाळेची योग्य ठिकाणी व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीच्या सरकारला मी पत्र देऊन विनंती केलेली आहे. परंतु हा वापगावचा किल्ला हा खरं तर शनिवार वाड्यापेक्षाही मोठा आकाराने, या वापगावचा किल्ला अतिशय ताकदीनं पुढे दोलायमान अवस्थेतून आपण एक उत्कृष्ट असं एक दैदिप्यमान शिल्प म्हणून आज जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न करतोय. मी सरकारला त्या पद्धतीची विनंती केली, आपण सर्वांनी केली की याला 25 कोटीची तात्काळ मागणी हवी. त्याच्याबरोबर आपण त्याचा पुढचं मागणी केलेली आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री यांना भेटलेलो आपण विकासजी, आणि 100 कोटी रुपयाची व्यवस्था वापगाव विकास आराखडा तयार करण्यात यावा आणि या वापगावला ज्या ज्या रस्त्यांची आजूबाजूचे रस्ते सोयी सुविधा यासाठी सरकारला विनंती केलेली आहे. ही लढाई एकट्याची कुणाची नाही, एका पक्षाची नाही, एका व्यक्तीची नाही. ही आपल्याला सर्वत्र ताई सगळ्यांना एकत्रित करायचं आहे. आपल्या शब्दांचं खरोखर आम्ही आभार मानतो. ग्रामस्थांना मी दरवर्षी विनंती करतोय, ते सहभागी असतात, कमी जास्त प्रमाण असेल, परंतु पुढचा सोहळा इतका उत्कृष्ट करू की महाराष्ट्रातले लाखोच्या संख्येनं बांधव आपल्या या वापगावला येतील आणि पुढच्या जयंती उत्सवाचा ऐतिहासिक असा सोहळा आपण साजरा करू. आजच्या सोहळ्यासाठी अनेक बालक, ज्येष्ठ नागरिक, सर्वच मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, सर्वांचा मी आभार मानतो. आपण आजचा दिवस नक्कीच सर्वांसाठी एक आदर्शदायी दिवस आहे. हा 3 डिसेंबरचा दिवस आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराजा यशवंतराव होळकरांच्या पुण्य स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवाद. एक शब्द राहिला राजकारण्यांप्रमाणे, असो काय